नमस्कार, मैं आस्था पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज भारत और रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी डोंबिवली की, जहां महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से राजगढ़ कार्यालय का उद्घाटन किया गया, जिसका शुभारंभ मनसे नेता एवं विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल ने किया। साथ ही बात होगी हवेली की, जहाँ विधायक चेतन तुपे ने पुणे महानगर पालिका से लाइसेंसधारी प्लम्बरों द्वारा कथित रूप से की जा रही वसूली पर तत्काल स्पष्टीकरण मांगा है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। खबर डोंबिवली से है, जहां पूर्व के गोगरा सवाडी क्षेत्र में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से राजगढ़ कार्यालय का उद्घाटन किया गया, जिसका शुभारंभ मनसे नेता एवं विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल ने किया। इस अवसर पर 10वीं कक्षा में 100 में से 100 अंक प्राप्त करने वाले छात्र चिन्मय अय्यर और जानवी कुलकर्णी को सम्मानित किया गया। साथ ही मनसे विद्यार्थी सेना के शहराध्यक्ष प्रतीक देश पांडे सहित कई कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान मीडिया से बातचीत में राजू पाटिल ने एडवोकेट सदावर्ते द्वारा मनसे पर की जा रही टिप्पणियों को लेकर उन्हें सतर्क रहने की सलाह दी और कहा कि किसी भी अप्रिय घटना का आरोप मनसे पर लगाया जा सकता है, इसलिए उन्हें बयानबाजी में सावधानी बरतनी चाहिए। इस दौरान विधायक ने विधिक मुद्दों पर भी मीडिया को जानकारी दी। कोण काय बोलतो त्यापेक्षा त्याची लायकी काय आहे किंवा त्याचा बोलण्याचा धनी कोण आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नाही पाहिजे। त्यामुळे या अशा घडलेल्या माणसाच्या विषयी आम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही। माझी त्यांनाही विनंती आहे की फक्त तुम्ही जरा सांभाळून उद्या कोणी येऊन तुमच्यावर हल्ला करेल आणि आमच्या मनसेचं नाव घ्याल तर त्यांना जपून फिरा। तुम्ही डोंबिवलीत तर तो पॅटर्न पाहिला असेल, त्यात तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे 5 का 4 जे काय आमदार होते ते यांच्याबरोबर गेले, लढले होते डीएमके बरोबर ना। शेवटी कसं असतं, काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील किंवा भाजपला एक विचारधारेला बाजूला करायचं असतं, त्यांनी तिथे तो घेतलेला निर्णय, फक्त तिथे त्यांना जी कसरत करावी लागली ती दुर्दैवी होती। त्यांना भरभरून मताधिक्य दिलेलं आहे आणि अशा वेळेस तो त्याच्यात खोडा टाकायचा प्रयत्न केला गेला, हे कुठेतरी दुर्दैवी होतं। परंतु त्या सर्वातनं निघून एक सरकार स्थापन झालेलं आहे। एक पक्षाकडनंही आमच्या त्यांना शुभेच्छा। निश्चितच बघा, आम्ही इथे स्थानिक पातळीवर घेतलेला तो निर्णय होता, इथली कामं आमची करायची असतील तर एक सत्तेत सहभाग असणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटलं। दुसरी गोष्ट, हा विचार करायच्या आधी आमच्यावर युती म्हणून ही लोक लढली होती बीजेपी, आणि तरी पण आमच्या लोकांना फोन जात होते आणि आमिष दाखवली जात होती। अर्थात आमचे नगरसेवक त्याला काही बळी पडले नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हेच करणार असेल तर आपण सत्तेवर जाऊन काहीतरी कामं होतील। नक्कीच येत्या काही दिवसामध्ये मी खासदार श्रीकांत शिंदे याच्याबरोबर बसून आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डातली तसेच आम्हाला अभिप्रेत असलेली काही कामांची यादी घेऊन बसणार आहोत आणि निव्वळ हे शहराच्या विकासासाठी घेतलेला निर्णय होता। नाही, पाठी नाही पडत येत। खरं तर फेरीवाला असेल किंवा हे अनधिकृत रिक्षा स्टँड वगैरे असेल, हा मुद्दा फक्त आणि फक्त मनसेने घेतलेला आहे। बाकी नंतर त्याचे काय चांगले आउटपुट यायला लागल्यावर त्यांनी स्टँडबाजी केलेली आहे, पण तो मुद्दा आम्ही सोडलेला नाहीये। निश्चितच फेरीवाले, फुटपाथ आणि रिक्षा या संदर्भात लवकरच आम्ही एक बैठक घेऊन सत्ताधाऱ्यांबरोबर किंवा आम्ही त्याच्यात सहभागी आहोतच, एक त्याच्यातनं तोडगा किंवा लोकांना सुसह्य होईल असं अशा गोष्टी करणार आहोत। हा मुद्दा निश्चितच मागे पडलेला नाहीये। आम्ही शांत असण्यापेक्षा आता त्यांचं राजकारण त्यांना माहिती, त्यांचं राजकारण काय चाललंय। जेव्हा कधी होईल तेव्हा आमचं एक स्वीकृत जाणारच आहे त्याच्यात। त्यांची काही गणित असतील, आता आमच्या माहितीनुसार एका माणसाला 1 वर्षाचा नगरसेवक पद देणार आहे। आता काही लोकांच्या अपेक्षा कमी झाल्या की आता ज्याला पहिल्यांदा भेटेल काही पक्षातनं, आमच्या पक्षात तसं नाहीये, तर त्याला 8-9 महिने भेटतील। कुठेतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न पण असावा आणि ते त्यांचं राजकारण त्यांना लक्षात, परंतु स्वीकृत नगरसेवक हे लोक द्यायला पाहिजेत। शेवटी हे लोकातनं, त्या समाजातनं किंवा त्या मंदिराळीतनं ते गेलेले पुढे असतात, त्यांना वेगळ्या टाईपचे प्रश्न मांडण्याची संधी मिळते आणि ते लवकर व्हायला पाहिजे। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक की खास रिपोर्ट। खबर डोंबिवली से है, जहां नितिन गायकवाड़ ने आरोप लगाया है कि उनके घर से जुड़े मामले में एक महिला द्वारा झूठी जानकारी देकर उन्हें मानसिक रूप से प्रताड़ित किया जा रहा है। गायकवाड़ के अनुसार जिस जमीन पर उनका घर स्थित है वो पैतृक और मालिकाना हक वाली है और प्रॉपर्टी कार्ड भी उनके नाम पर दर्ज है। इसके बावजूद महिला ने मनपा अधिकारियों को गुमराह करते हुए उनके घर को अवैध बताने की कोशिश की। उन्होंने कहा कि ये पूरा मामला उन्हें परेशान करने की नीयत से किया जा रहा है, जबकि उनके घर को नियमित करने की प्रक्रिया नियमानुसार जारी है। माझं नाव नितीन नामदेव गायकवाड, डोंबिवली पश्चिम येथे राहतो। माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये, ज्याचं प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावे आहे, आमच्या वडिलोपार्जित जागेमध्ये मी 2015 साली राहण्यासाठी घर बांधलेलं आहे। मी आणि माझे भाऊ
त्या जागेमध्ये मी राहतो. तळमजल्याला मी राहतो. पहिल्या महिन्याला माझे भाऊ राहतात. आम्ही जेव्हा घर बांधलं तेव्हा आम्हाला विचारणा केली तेव्हा कळलं की 150 चौरस मीटर घराच्या बांधण्यासाठी कोणतीही महापालिकेची परवानगी लगेच घ्यावी लागत नाही. तुम्ही घर बांधल्यानंतर देखील ते रेग्युलाइज करता येतं. आम्ही घर बांधल्यानंतर एक ताई आमच्या विरुद्ध महापालिकेच्या ऑफिसच्या बाहेर जी उपोषणाला बसलेली आहे. उपोषणाला बसलीचा नैतिक अधिकार राहतो, त्याबद्दल आमचा वाद नाही. पण हल्ली जी ती माहिती आमच्याबद्दल देते ती चुकीची माहिती देते. त्याबद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी आलेलो आहे. माझ्याकडे सर्व या गोष्टीचे पुरावे आहेत. जागेचा टायटल म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड हे आमच्या नावाचं आहे. आणि ही महिलाचे वडील आमच्याकडे 1984 साली भाडेकरू म्हणून होते, मिरजकर नावाने, मणिराव मिरजकर, प्रभाकर मणिराव मिरजकर. कालांतराने ती बिल्डिंग जुनी झाल्यानंतर ती धोकादायक ठरवली गेली. महापालिकेने आम्हाला नोटीस दिल्या आणि ती बिल्डिंग खाली करायला लावली. खाली लावल्यानंतर हे लोक सुरक्षित स्थळी राहायला गेले, दुसरीकडे राहायला गेले. आणि त्यांनी मग काय केलं की आम्ही त्यांना म्हटलं तुमचं डिपॉझिट घेऊन टाका. काही लोकांनी डिपॉझिट घेतलं आमच्याकडनं, पण काही लोक मुद्दाम अडीबाजी केली की नाही आमचं डिपॉझिट जर 15,000 असेल तर आम्हाला 3 लाख रुपये द्या. तर आम्ही म्हटलं 3 लाख कसं देणार, तुमचं डिपॉझिटची खोली आहे, अर्ध भाडे कट होते, अर्ध भाडे तुम्ही देताय. त्यांनी मग आमच्या विरुद्ध कट करून 22 लोक भाडेकरू आमच्या विरुद्ध कोर्टात गेले. ज्यांनी सिव्हिल सूट फाईल केला, स्पेशल सिव्हिल सूट, आणि तो कल्याण कोर्टात चालला. ज्याचा निकाल 1996 साली लागला, ज्यात तो सूट डिसमिस झाला. त्यामुळे हे लोक काहीच करू शकले नाही ते आमच्या विरुद्ध. म्हणून आम्ही 10-12 वर्ष वाट बघितली की कोणी काय करत नाही. त्यानुसार आम्ही आमच्या गरजेनुसार राहण्यासाठी घर बांधलेलं. मला 3 मुलं आहेत, या माझ्या भावाला 2 मुलं आहेत. आम्ही 5 भाऊ एकत्र राहतो. आता वेगळे झालो, आमची गरज वाढली म्हणून आम्ही आता घर बांधली प्रत्येकाला. आणि त्यावेळेस कोणी आलं नाही, आम्हाला विचारलं नाही. आम्ही सगळ्यांची विचारणा केली, ते म्हणाले काय नाही तसं काय नाही. आणि आता नंतर ही बाई करते निव्वळ आम्हाला ही खोटी माहिती देत असल्यामुळे आम्हाला तुमच्या समोर यावं लागलं. दिलेली आहे मी 24/12/2025 मी मुख्यालयामध्ये माझे पेपर प्रस्ताव मांडलेला आहे. त्यानुसार त्याच्यावरती काम चालू आहे. माझ्या जागेचा TLR झालेला आहे, माझ्या जागेचा DP रिमार्क झालेला आहे. दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आणि तसं पत्र मी संचालक त्यांच्याकडनं घेतलेलं देखील आहे. मी ते वॉर्ड ऑफिसला देखील दिलेलं आहे. तरी देखील ते वारंवार मला म्हणतात की तुम्ही लगेचच्या लगेच परवानगी घेऊन या, कारण TPचं पण एक प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे कामं होतं. लगेच एका दिवसात परवानगी मिळत नाही. मी त्यांना वारंवार समजावून सांगतो, तरी देखील ते मला म्हणतात की जर तुम्ही नाही आणलं. माझी मागणी आहे की ही बाई जी आहे खोटी माहिती दिलेली आहे आणि आमच्या विरुद्ध आम्हाला मानसिक त्रास खूप झालेला आहे. आणि डोंबिवली से सीनियर संवाददाता दीपक की रिपोर्ट। खबर हवेली से है, जहां हड़पसर के विधायक चेतन तुपे ने पुणे महानगर पालिका से मोहम्मदवाड़ी क्षेत्र की हाउसिंग सोसाइटियों में नए पानी कनेक्शन के नाम पर लाइसेंसधारी प्लम्बरों द्वारा कथित रूप से की जा रही वसूली पर तत्काल स्पष्टीकरण मांगा है। उन्होंने कहा कि कुछ प्लम्बरों द्वारा कनेक्शन के लिए लगभग 50,000 रुपए तक की मांग की जा रही है, जो नागरिकों का शोषण है और इसे किसी भी स्थिति में स्वीकार नहीं किया जा सकता। तुपे ने स्पष्ट किया कि आंतरिक पाइपलाइन का कार्य सोसाइटियों की जिम्मेदारी है, जबकि टैपिंग कनेक्शन का काम PMC के अधिकार क्षेत्र में आता है। नगर सेवक मंडल ने भी इस कथित अधिक वसूली पर चिंता जताते हुए इसे अनुचित बताया। It should not interfere in their work, so it will be an equal and positive distribution. So while I've spoken to the water department officials and the administration, so it has come to the fore that lack of funds, then other challenges. So as an MLA, so what would be your role, or how do you foresee things, and how will you help them out in resolving this crisis? Last 4 years there was no election, so there was no local representative. Right now election is, but representative are presenting their questions in general body, so now they will get the funds. Before that, officials, they are putting their single person, PMC commissioner was the whole authority. So now they are looking after each and every representative, and he's pointing the problems. So they will get, definitely they will get fund. So it is, corporation is independent body. State government don't interfere in their funds also and their project also. So whenever it is needed, as an MLA of this area, I will intervene. But it is a sole responsibility of PMC to provide water, because they are collecting the tax. It is not they cannot deny their responsibility. It is their responsibility. If they cannot provide water, this must stop giving permission to new houses. That is the main and simple thing. Okay. If you cannot provide, the infrastructure, you cannot provide the water, you must stop giving new completions or new
project sanctions. So do you plan to raise this issue in the assembly, or do you Several time we raised this issue But in since- assembly, but again I am telling you that it is a complete self-governing body, PMCs. They have their own rules, they have their own rule book, so they go accordingly. But it is mandatory on them to provide a water. They are taking undertaking from the builders that we should provide a water. Once the project get completed, builder ran away and people faces lots of problem, and Yeah. they again coming to all representative, public representative, and so the challenges are making worse. Some people are gaining money by doing the project, but people are facing problems. So corporation should do that. If he is he given undertaking, so they should not escape him. They will provide water. If they not provide water, whatever the project he is doing in Pune, they should give a stop order to him. आणि टँकर माफियाचं मग राज्य होतं. बोलू आता बोला की नागरिक म्हणून बोलतोय. नागरिक म्हणून बोला. त्या ठिकाणी काही चेअरमन आले. हवेली से सी न्यूज संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र से है, जहां हिंगोली जिले के वसमत शहर में रेस्ट हाउस, कुरंदकर हॉल और क्वीन स्कूल के आसपास कई स्थानों पर खुलेआम अवैध शराब बिक्री होने की चर्चाएं सामने आ रही हैं। वहीं संवाददाता अब्दुल जाफर ने रेस्ट हाउस के सामने स्थित पानटपरी पर अवैध शराब खरीदने पहुंचे लोगों का वीडियो भी बनाया है, जिसमें कुछ शराबी वीडियो बनाने की बात कहते सुनाई दे रहे हैं। अवैध शराब बिक्री को कानून और आबकारी अधिनियम के तहत गंभीर व दंडनीय अपराध माना जाता है। ऐसे में सवाल उठ रहे हैं कि आखिर किसके संरक्षण में ये काला कारोबार चल रहा है और इस पर प्रशासन कब कार्रवाई करेगा। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता अब्दुल जाफर की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। बाकी देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।